प्रत्येक शुभ कार्यात सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते। गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा, पण अग्रपूजन हे गणपतीचे झाले पाहिजे। पौराणिक कथा आहे की अजांता गणपतीने शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला जो कोणी प्राणी प्रथम दिसेल त्याचे शिर आणण्यास सांगितले। पार्षदाला सर्वप्रथम हत्ती दिसतो व पार्षद हत्तीचे मस्तक घेऊन येतो। गणपतीच्या धडावर ते मस्तक ठेवून गणपती बाप्पाला जिवंत केले जाते व आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गजानन, गणेश, गणराज अशा विविध नावाने ओळखला जाऊ लागतो। गणपती बाप्पाला हत्तीचे मस्तक लावण्यात एक वैशिष्ट्य आहे। हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वाहून अधिक बुद्धिमान प्राणी, गण आणि पती म्हणजे समूहाचा नेता होय। याप्रमाणे नेता व तत्ववेत्ता यांच्या जीवनात बुद्धीची तेजस्विता व समाजाला योग्य मार्गाने नेण्याची अभिलाषा असणे गरजेचे आहे। गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात। बारीक सुई देखील जमिनीवरून उचलणे एवढी सूक्ष्म दृष्टी हत्तीची असते। मानवानेही स्वतःची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवले पाहिजे। हत्तीचे लांब नाक सोंड दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते। नेता व तत्ववेत्ता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे। प्रत्येक गोष्टींचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे, याचेही सोंड सूचक आहे। तर गणपती बाप्पाला दोन सुळे असतात, एक पूर्ण व दुसरा अर्धा असतो। पूर्ण सुळा श्रद्धेचा व अर्धा सुळा बुद्धीचा प्रतीक आहे। गणपती बाप्पाला 4 हात असतात, एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक व चौथ्या हाताने गणपती बाप्पा आपणास आशीर्वाद देतात। गणपती बाप्पाला लंबोदर असे सुद्धा म्हणतात। सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरात साठवून ठेवल्या पाहिजेत याची सूचना त्याचे मोठे पोट देते। गणपतीचे पाय लहान असतात, त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही। म्हणजेच कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये। जसा ससा व कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतो, तसे हळूहळू पुढे जाण्याचे कार्य सुदृढ व सफल बनत जाते। गणपतीचे वाहन उंदीर आहे। गणपतीचे वाहन इतके लहान असण्याचे कारण म्हणजे उंदीर हा त्याच्या घराघरात घेऊन जातो। महापुरुषाची साधने अशी लहान व नम्र असली पाहिजेत, जेणेकरून ते घराघरात प्रवेश प्राप्त करू शकतील व सर्वांसाठी प्रिय बनू शकतील। गणपतीचे वाहन उंदीर हे मायेचेही प्रतीक आहे।